पाळणार तिथं दया होऊन जाते दुसऱ्यावर. म्हणून तिथं ते घेतलं होतं की दया पण करू शकत नाही दुसऱ्यावर, हिंसा पण करू शकत नाही. मग जीवदयाष्टमीची गोष्ट सांगतोय. तर त्याच्यामध्ये काय घेतलं होतं, मारिदत्त नावाचा राजा होता आणि तो म्हणजे वास्तविक गोष्ट पुढे आहे पण त्यांनी त्याची माग रूपरेषा सांगितली आहे, ती चांगली घेतली आहे त्यांनी. तर त्यासाठी जे म्हटलं ना की पिठाचा कोंबडा करून मारला होता त्यांनी आणि त्याच्यामध्ये असली कोंबडा मारल्याचे भाव केले होते आणि त्याचं फळस्वरूप त्याचं दुर्गतीला गमन झालं. अनेक अनेक अशा कुयोनींमध्ये तो फिरला. यशोधर नावाचा राजा असतो तो. पंचकची पूजा आपल्यात खूप लोक करतात. पंचकचं काय संबंध? कोणत्या तरी विशिष्ट नक्षत्रात घरात पण एक्सपायर झालं ते त्याच्या पाठोपाठ 5 जण एक्सपायर होतात असं म्हणतात. हो की आहे की तसं, नाही असं नाही. पूजा करतात ना ते पिठाचे पावले करून. नाही नाही तसं काही नाही करायचं, फक्त पंचकला म्हणून आपण विधान करायला पाहिजे, नाही असं नाही. हा तर ती मान्यता चुकीची आहे. त्याच्यासोबत टाकते. तर तसं करणं चुकीचं आहे. एक जण त्या दिवशी पीठ पण मळत नाही ह्याच्यासाठी, चपाती ते करत नाही ना. उडदाच्या डाळीचं त्यांनी केलं. तुम्ही आता जर चरित्रच वाचते मला आलं होतं तर त्यांनी ह्याचा केला होता गोळा, सॉरी उडदाच्या डाळीचं त्यांनी तो हे बनवला होता. म्हणून असं खाऊ खात नाहीत. होय उडीद खात नाहीत, बरोबर आहे. म्हणजे असं पाळतात अनेक जण. ते काय असं आपल्याला आपण तसल्यात नाही पडलं कधी, पण पाळतात अनेक जण पाळतात असं की नाही असं पण करते पीठ मळायचं. का पाळायचं, 12 महिने खायला चालतं आणि याच काळामध्ये का पाळायचं नाही? तेच की ते सांगितलं ना की तो जो पिठाचा गोळा बनवला होता ना तो उडदाच्या डाळीचा बनवला होता आणि त्याच्यामुळं सांगितलं की त्याचा तो त्यांनी ते मारलं आणि मारताना पण हे भाव केले की मी असली मुलगा मारतोय. आणि मग त्याच्या पुढं ते सांगितलं ते देवीला प्रसाद चढवून ते खायचं असतं. मग ते खाताना पण हे भाव केले की मी हे त्याचं मांस खातोय आणि त्या सगळ्या परिणामांचं फळ त्याला मिळालं की म्हणून ते 8-9 दिवस कोण खात नाही, पण कोणाची अशी मान्यता असते त्याच्यावरून ते पाळतात. असं काय शास्त्रामध्ये कंपल्शन सांगितलेलं नाहीये खाऊ नका वगैरे. कोणाचे तसे भाव झाले, ते स्टोरी ऐकल्यावर कोणाला अशी विरक्ती होती त्यासाठी ते पाळतात. तर काय सांगितलं, मारिदत्त नावाचा राजा होता. सोहम पहिला ये. तर तो ही जीवदयाष्टमी दरवर्षी येते का? दसऱ्याच्या जवळची जी अष्टमी असती ना ती जीवदयाष्टमी. त्यापूर्वी कधी आमचं ऐकलं नाही, म्हणजे आम्हाला कधी ऐकायला बी मिळलं नाही. मी पहिल्यांदा म्हणत असतील पण त्याची माझ्या जीवदयाष्टमी असती, जे हे आता नवरात्र पाळतात आणि त्याच्यामध्ये हिंसा करतात. आता ह्या उद्या दसऱ्याच्या दिवशी म्हणा किंवा 9 दिवसात वगैरे मध्येच आज असते वाटतं. मग ते त्याच पण निषेधात्मक असेल हे जीवदया, म्हणजे जीवावर दया करा ह्याच्यासाठी. ठीक आहे, तर आपण गोष्ट बघू. जेवढी होती आज जरा मोठी गोष्ट आहे. तर एक राजा होता, त्याचं नाव होतं मारिदत्त आणि त्याचे कुलगुरू होते. गुरुजी असतात ना, असं ते गुरु म्हणून जे राजमहालामध्ये राजदरबारामध्ये, तर ते भैरव नावाचे गुरु होते त्यांचे. आणि त्यांनी काय सांगितलं की तू जर देवीच्या समोर सगळ्या जातीच्या, सगळ्या टाईप्सचे जे जीव असतात ना, म्हणजे प्राणी, हत्ती, घोडा, माकड, मांजर, मगर, सगळ्या टाईप्सच्या प्राण्यांच्या जोड्या त्यांची तू बळी द्यायचं, तर तुला अशी एक दिव्य तलवार प्राप्त होईल की ज्याच्याद्वारे तू विद्याधरांना पण हरवू शकशील. विद्याधर सुद्धा तुझ्या अधीन राहतील. म्हणून तू असं काहीतरी कर, हे बळीचा प्रयोग कर की ज्याच्याद्वारे तुला ती दिव्य कला प्राप्त होईल. आणि सांगितलं काय, आकाशगामिनी विद्या पण सिद्ध होईल. आणि मग त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की मनुष्याच्या सुद्धा युगलाची बळी द्यायची, सगळ्या प्रकारच्या प्राण्यांची बळी द्यायची. बळी म्हणजे काय माहितीये तुम्हाला?
काय ते होम मध्ये टाकतात किंवा त्यांच्या मानेवर तलवार चालवतात आणि त्यांना मारून टाकतात देवीच्या समोर, त्याला प्रसाद म्हणून. मग त्या गुरूंनी सांगितलं त्या राजाला की तू असं कर तर तुझं सगळं संकट टळेल, तुझ्या सगळ्या अधीन राहतील वगैरे. आणि तो राजा असतो तो मूर्ख बुद्धीचा असतो. त्यांनी स्वीकारलं, म्हणलं सैनिकांना आज्ञा दिली की जावा आणि सगळ्यांच्या जोड्या घेऊन या. आता सैनिकांनी सगळ्या दिशेला जाऊन सगळ्या प्रकारचे प्राणी आणले, पण राहिलं कोण? मनुष्याची जोडी राहिली. कोण मनुष्य असणार आहे की जो असं बळी द्यायला तयार होणार? मग ते अनेक ठिकाणी शोधले, अनेक दिवस गेले त्याच्यामध्ये, पण त्यांना मनुष्याची जोडी नाही मिळाली. आणि मग एक दिवस काय झालं की राजाला येऊन त्यांनी हताश होऊन सांगितलं की आम्हाला बाकीचे सगळे जोड्या मिळाले, पण मनुष्य कोणी तयार नाहीये किंवा मिळत नाहीये. मग तरी पण राजा रागाला आला आणि सांगितलं की काहीही करा, पण त्या मनुष्याची जोडी मला पाहिजे. आणि मग असं सांगितल्यावर सैनिक शोधासाठी पुन्हा नगरात गेले. आणि गेले असताना तिथं नेमकं त्याच दरम्यान जेव्हा की हे त्यांचं यज्ञ करायचं काम चाललं होतं, त्याच दरम्यान काय झालं की तिथं गावामध्ये एक संघ आला होता मुनींचा, सुदत्त मुनींचा संघ आला होता. आणि त्या संघामध्ये एक मुनी आणि एक आरिका होते, जे की पूर्वी भाऊ बहीण होते, सोहम आणि आत्मजा. तर ते दोघं जण भाऊ बहीण दीक्षा घेतलेले होते. आणि मग त्यावेळेस तिथं दीक्षा घेऊन इतके ते सुंदर होते रूपानी, इतके कुलीन असं वगैरे. मुनी होते हे सांगितले तुला, आता पण मी पण. मग त्यांचं नाव होतं अभयरुची क्षुल्लक आणि अभयमती क्षुल्लिका. तर हे ते दोघ जण मुनिपदाची भावना करत होते. आरिका पदाची ते भावना करणारे दोघं क्षुल्लक आणि क्षुल्लिका होत्या. आणि ते दोघं भाऊ बहीण जेव्हा तिथे चालले होते चर्येसाठी म्हणून गावात चालले होते, त्यावेळेस या सैनिकांनी त्यांना बघितलं आणि म्हणले की हेच दोघं आपल्याला बळीसाठी योग्य आहेत. त्यांना काहीही न विचारता त्यांना पकडलं आणि देवीच्या मंदिरात नेलं. त्यांनी उपास धरला असं काय उपसर्ग झालेलं समजून. आणि मग मंदिरात नेल्यावर तिथलं सगळं दृश्य दिसलं त्यांना. कोणाला? ह्या मुनी आणि काय त्या दोन्ही दीक्षितांना. आणि मग ते बघितल्यावर त्यांना सगळं प्रकार कळला, काय न सांगता सुद्धा. तिथं होम चाललं होतं आणि तिथं सगळे ते प्राणी बांधलेले होते. त्या राजाच्या हातामध्ये अशी ती तलवार होती धारदार. आणि ते सगळं बघितल्यावर हे दोघं पण इतके मस्त दृढ वैरागी होते ना की घाबरले नाहीत. मग एका समयासाठी त्या भाऊ मुनींना त्या बहीण काय म्हणायचं त्यागीची एकदा विचार आला की तिचे भाव विचलित न होत, ह्याच्यासाठी त्यांनी एक दृष्टी टाकली तिच्यावर. तर ती इतकी शोभा काय म्हणायचं नावानुसार अभय होती की तिला जरा सुद्धा काय म्हणायचं चंचलता नाही झाली, भीती नाही वाटली. आणि मग तिची निशंकता बघून हे निश्चिंत झाले की किती ती दृढ आहे, बरोबर अभय नावानी अभयमती शोधती ती म्हणून. आणि मग हे झाल्यावर दोघ जण पण धीरवीर असे उभारले तिथंच, काय होईल ते स्वीकार असं. पण त्या जेव्हा त्या दोघांचा प्रवेश झाला ना त्या मंदिरामध्ये आत्मजा, तर तिथे असणारे ते सगळे बांधलेले पशु होते ना, त्यांना पण कळलेलं असतंय, असं त्या पशूंना पण कळतंय सगळं की ते तलवार आपल्यावर मारणार आहे. आणि मग त्यावेळेस ते सगळे पशु इतके घाबरत होते, थरथर कापत होते. सगळे हत्ती म्हण, ते मांजर, माकड, सगळे टाईपचे प्राणी होते तिथं. आणि ते सगळे जण घाबरून थरथर कापायला लागले. आणि मग हे दोघं जेव्हा तिथे आले होते, हे मुनी आणि आरिका काय दोघ जण त्यागी, आणि त्यांना बघितल्यावर ह्या सगळ्यांच्या डोळ्यामध्ये त्यांच्याकडून एक आशा की हे आपली रक्षा करतील. सगळी त्यांची आस त्या दोघांकडे होती, त्यांची दृष्टी, त्यांचं सगळं कल सगळं त्या दोघांकडेच होता. आणि मग हे सगळं बघितल्यावर ते दोघं पण दीक्षित स्थिर उभारले. त्यांनी तिथं काही विरोध केला नाही किंवा काही संबोधन केलं नाही, कारण त्या समयाला अजून त्याची क्रूरता होती राजाची परिणामामध्ये. त्यामुळे तिथं त्यांनी काही सांगितलं नाही उपदेश. आणि मग त्यांचं कार्य सुरू झालं. आणि झाल्यावर काय सांगितलं मध्येच की या दोघांकडे दृष्टी गेली राजाची. आणि त्यांचं रूप बघून, त्यांचं तेज बघून थोडस राजा पण प्रसन्न झाला की सगळ्या जोड्या आपल्याला मिळाल्या, ह्या पण मिळाले. आणि मग त्यांनी काय केलं, राजानी तलवार उगारली. आणि ती तलवार उगारली की काय झालं, तशीच तलवार वर स्टॅच्यू झाली. कसं काय?
त्यांचा हातच हाले ना त्या राजाचा, आणि त्याच्या हातात असलेली तलवार गच्च पकडली होती ना, ती हळूहळू लूज झाली आणि तलवार खाली पडली. आणि मग आता ह्याची आपोआप अशी झाली की ह्याचे परिणाम जे क्रूरतेचे होते ना, ते सगळे न्यूट्रल व्हायला लागले हळूहळू. कसं काय? आणि मग त्याला कळे ना की आपल्यातली क्रूरता जाऊन अशी एक दयाबुद्धी काय येते आपल्यामध्ये. तो स्वतः शंका करू लागला की असं कसं काय व्हायला लागलंय, मी तर आता हिंसक बनलो होतो आणि आता कसं काय मला असं त्यांच्याविषयी दया करुणा यायला लागलीये, असं त्याला कळेना राजाला. आणि मग काय झालं की क्रूरता के बदले आनंद प्रसन्नता क्यों हो रही है, असं तो त्या मुनींकडे बघून विचार करतोय किंवा बोलतोय. आणि मग त्यावेळीच मुनींनी त्याला उपदेश दिला, जे समोर होते ना क्षुल्लक मुनी, तर त्यांनी उपदेश दिला. म्हणजे काय नाव असतं त्यांचं? अभयरुची. काय नाव? हा. तर त्यांनी उपदेश काय दिला आता? म्हणले की हे राजन, तुम्हारे चित्त में आनंद क्यों नहीं होगा, अर्थात अवश्य होगा, क्योंकि अब हमारे जैसा तुम्हारा अहिंसक स्वभाव भी जाग उठा है. असं नाही म्हणले की आम्ही आहे ना समोर म्हणून तुला अहिंसक भाव व्हायलेत, नाही, तुझ्यामध्ये असणारा अहिंसक भाव जागृत झालाय म्हणून तुला असे अहिंसक भाव व्हायला लागलेत. ह्याच्यामध्ये काय आश्चर्य नाही. म्हणजे किती सुंदर शब्दात पण संबोधन केलं त्यांनी. तुम्हें घोर हिंसा से दुर्गती में जाने से रोकने वाला अहिंसा धर्म प्राप्त झालाय आता, आणि त्याच्यासाठी आम्ही निमित्त ठरलोय. आम्ही आलो इथं हे आम्ही फक्त निमित्त आहे. अतः तेरे चित्त में शांति उत्पन्न क्यों नहीं होगी, अवश्य होगी. काय कळलं? तो जो राजा समोर उभारला होता त्याचे भाव सहज करुणेचे झाले ना, आणि मग त्यावेळेस ते समोर असणारा मुनी त्यांनी सांगितलं की तुला स्वभाव काय आहे हे समजलंय, तू त्याच्या जवळ चाललायस, त्याच्यामुळे तुझ्यामध्ये अशी करुणा उत्पन्न होतीये. त्याच्यामध्ये काय आश्चर्य नाही. पण ते निमित्त ठरलेच नाही. म्हणजे माझ्यामुळे झालं असं नाही म्हणलं ना त्यांनी, तर निमित्त आहे असं सांगितलं त्यांनी. मग सांगितलं अभयरुची आणि अभयमती दोघं सुद्धा भाऊ बहीण गंभीर दृष्टीने त्या राजाकडे पाहतायत. हात उंचावून त्या दोघांनी त्याला आशीर्वाद दिला. आता मात्र तो राजा पूर्ण द्रवित झाला. म्हणला की ज्याच्यावर मी आता हात उगारला होता मारायसाठी ते मला आशीर्वाद द्यायला लागले. म्हणजे किती यांची सरळ बुद्धी आहे, किती ते करुणादायी आहे, किती त्यांच्यामध्ये एक काय म्हणायचं, सगळ्यांविषयी प्रेम आहे, जीवदया आहे, असं त्याला एक भावभासना होऊ लागली राजाला. मी तर ह्यांना तलवारीने मारत होतो त्याच्यासाठी हात उचलला होता आणि ह्यांनी आशीर्वाद देण्यासाठी माझ्यावर हात वर केलाय माझ्या. जरूर इनके द्वारा मेरा अवश्य ही कोई अपूर्व कल्याण होने वाला है, ऐसे विचार पूर्वक मारिदत्त राजाने क्षुल्लक श्री अभयरुची से पूछा, हे भद्र, तुम्ही कोण आहात, कुठल्या देशातून आलाय, कुठल्या कुळाचे आहात, तुमचं मला स्टोरी सांगा. तुम्हाला बाल्यावस्थापासूनच कसं काय वैराग्य झालंय, तुम्हाला बघून मला का बरं छान वाटायला लागलंय, मला का आनंद होतोय, ह्याचं सगळ्याचं मला कारण सांगा, माझ्या शंकांचं समाधान करा. कोण म्हणलं असं? मारिदत्तच ना. मारिदत्त राजांनी त्या अभयरुची मुनींना विचारलं. आता खर तर काय सांगितलं की जे विरक्त मुनी असतात ते आपली स्टोरी कधी सांगत नाहीत कोणाला, की मी या घरातला, या कुळातला, हे माझे आई वडील, असं कधीही सांगत नाहीत कुठलेही भावलिंगी संत. कारण सगळंच त्यांनी सगळ्याचा विचार सोडलेला असतो. कोणाला तर ते माझं म्हणत नाहीत, परका म्हणत नाहीत. मग त्यावेळेस सांगितलं त्यांनी की बिना प्रयोजन आम्ही कोणाला असं काही सांगत नसतो, तरी सुद्धा तुला जाणण्याची जिज्ञासा आहे म्हणून, आणि याच्याद्वारे अनेक जीवांचं हित होणार आहे. म्हणजे त्यांना ज्ञान असतं ना, एक ज्ञानी असतं, त्यांच्या वैराग्याच्या बळाने त्यांना ज्ञानाची वृद्धी झालेली असते. आणि मग त्यांनी सांगितलं जर याच्या निमित्तात अनेक जीवांचं कल्याण होणार आहे, हे जर असेल कारण, तर वैराग्याला जागृत करणारी माझी कथा मी सांगतो, ऐक. कारण त्यांची कथा स्वतःला त्यांना हेलावून टाकलेली होती. जेव्हा त्यांना ज्ञानातून सगळं कळलं होतं की मी पूर्वी किती पाप केलंय आणि त्याचं फळ मला आज किती वाईट मिळायला लागलंय. त्यांची स्टोरी एवढी छान सांगितली त्यांनी, ते सगळं ऐकल्यावर आपल्यामधून जीव द्यायचे परिणाम व्हायलाच पाहिजेत. अशी छान स्टोरी सांगितली. राजा सहित हजारों की जनसंख्या में उपस्थित जनसमुदाय, भैरव वगैरे जे कुलगुरु होते ते कुगुरु होते,
सभी आश्चर्यचकित हो त्या शुल्लक अभयरुचींची कथा ध्यान से सुनने के लिए बैठ गए. जसं तुम्ही बसलाय कसं ध्यान से सुनने के लिए. मग त्यांनी आपली सगळी पूर्वकथा सांगायला लागले. मग आता त्यांचं एक भाव परिवर्तन कसं झालं हे सामान्य सांगितलं की तो जो यशोधर राजा होता, म्हणजे यशोधर आणि अभयरुची आपल्या स्टोरीचे हिरो आहेत सेमच. यशोधर राजा होता तो मरून अभयरुची झालाय अनेक भवानंतर. आणि ही जी त्यांची बहीण होती ती यशोधरची आई होती त्या भवामध्ये. तिचं नाव असतं चंद्रमती. काय म्हणले स्वामी? कोण असती? हा, यशोधर राजाची आई असती. तर हे दोघं अनेक भवात फिरून आता इथं मुनी आणि आरिका झालेत, म्हणजे क्षुल्लक बहीण मुनी आणि शुल्लिका झालेत दोघ जण पण. अनेक भावानंतर बर का, मध्ये इतके भावात वेगळे वेगळे भाव झाले दोघांचे पण. तर सांगितलं त्यांनी आपली सगळी वैराग्य कथा सांगायला सुरुवात केली. यशोरथ नावाचा राजा होता आणि त्याची राणी असती चंद्रमती. यशोरथ म्हणजे आपल्या यशोधरांचे वडील आणि चंद्रमती म्हणजे आई. राजा राणी यशोरथ आणि चंद्रमती यांचा मुलगा म्हणजे यशोधर. त्या यशोधरची बायको असती अमृतमती. आणि ती अमृतमती असती ती व्यभिचारी असती, परपुरुषामध्ये आसक्त असती. आणि हे माहित नसतं यशोधर राजाला. आणि मग एक दिवस ते दोघ जण झोपलेले असताना रात्रीतनं ती उठून त्या माहुताकडे जाते. कोण असतो माहूत? म्हणजे हत्ती चालवणारा असतो ना, तर त्या राजमहालाच्या जवळच त्याचं घर असतं. आणि मग राजा झोपलाय हे बघून ती अमृतमती काय करती, रात्रीतनं उठून ती त्याच्याकडे जाते, त्या माहुताकडं. आणि मग गेल्यावर तिथं तो माहूत म्हणजे कुबडा असतो, रोगी असतो, काय त्याच्यात बघितलेलं असतं माहित नाही, पण ती आसक्त झालेली असते त्याच्यावर. आणि मग असं असतं का, हा, तो गाणं का काय चांगलं म्हणत असतो वाटतं, त्यामुळे त्याच्यावर आसक्त झालेली असते ती. आणि मग ती रोज जाते हे त्याला माहित नव्हतं राजाला. आजच कळलं की इतक्या रात्री ही कुठं गेली आपल्या बेडरूम मधनं बाहेर. म्हणून राजा तिच्या माग चोर पावलांनी गेला तिला न कळता. आणि मग ती जेव्हा माहुताच्या घरात प्रवेश करते त्यावेळेस तो माहूत तिला ओरडू लागला पहिल्यांदा, इतका का उशीर केलास. आणि तिचे केस धरून ओरडू लागला, मारू लागला. कोणाला? राणीला. किती दुर्दशा, म्हणजे किती वैभवात भोगणारी, असं सुखाने राहणारी आणि काय ते दुःखाची असे प्रसंग. आणि हे सगळं राजा बाहेरून बघतोय की काय चाललंय काय नक्की हे. आणि मग ती क्षमा मागतीये, आपलं क्लॅरिफिकेशन देते की राजा अजून जागा होता, मी कसं येणार, असं नाही येऊ शकले वगैरे वगैरे. पण तो भोगामध्ये आंधळा झालेला, तो मारू लागला तिला. आणि मग ती क्षमा याचना करते आणि ते दोघं भोगी झाले त्याच्यामध्ये. आणि हे बघितल्यावर राजाला त्या समयाला वाटलं त्या दोघांना तलवारीने मारून टाकावं. तिने आपल्याशी धोका केलाय तर तिला आणि तो माहूत कोण आहे कुठला आपल्याला माहित नाही, त्याला दोघांना पण मारून टाकावं असे भाव झाले. पण परत विचार आला की मुलगा लहान आहे आपला, तो अनाथ पडेल आणि परत सगळ्या गावामध्ये नाचक्की होईल की राणी अशी आहे. मग या दोन्हीचा विचार करून त्यांनी काय ठरवलं की या सगळ्यापासून आपल्याला विरक्ती झालेली बरी आणि आपण दीक्षा घ्यावी. कोण विचार केला? असं राजा, यशोधर राजा. आणि मग तो असा इतका खिन्न झाला आणि जाऊन पुन्हा तिथं बेडरूम मध्ये झोपला. थोड्या वेळाने ती पण आली आणि बाजूला झोपली. हा रात्रभर जागा होता पण झोपण्याची ऍक्टिंग करत होता आणि तिला काहीच माहित नाही काय त्याला कळलेलं आहे वगैरे. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी तो राज दरबारात गेला त्यावेळी सुद्धा इतका खिन्न होता आणि असं एकदम उदास बसला होता. मग राजमाता सुद्धा दरबारात होती. कोण? चंद्रमती. आणि जेव्हा हा राजा झाला ना यशोधर, कसा झाला असतो तर ते जे यशोरथ नावाचे त्यांचे वडील होते ना, त्यांना पांढर केस बघून वैराग्य झालेला असतं अक्षय भैया. आणि काय भूषणांना त्यांना वैराग्य झालं कशानी, एक पांढर केस दिसला आणि वैराग्य झालं पप्पा. आणि मुनी झाले ते. किती सहज वैराग्य होतं त्यांचं. कसं काय सहज त्यांनी एकच पांढरं केस वैराग्याला कारण कसं ठरत होतं? काय त्या आरशामध्ये वगैरे वेगळं होतं का प्रकार? विरक्ती दाखवणारा आरशा होता का? आपल्या घरात नाहीये, आपले सगळे काळे करतो आपण परत. मग तिथं सांगितलं की त्यांनी याला राज्य देऊन ते विरक्त होऊन दीक्षित झाले होते.
आणि मग हा राजा झाला होता. त्यामुळे फक्त राजमाताच घरात होती, वडील नव्हते. आणि मग जेव्हा आता तो खिन्न होऊन बसलाय, सगळं राजकारभार झालं आणि मग तो सगळ्यांना सांगतो की असं असं मला वैराग्य झालेलं आहे आणि मला दीक्षेचे भाव आहेत. असं सगळं सांगितल्यावर राजमाता मोही असती ना, आणि ती अज्ञानी असती, मूर्ख असती म्हणा, किंवा बुद्धिहीन असती. आणि त्या मोहाच्या पोटी तिने काय केलं की राजाला विचारलं की तू का उदास आहेस, काय तुझ्या उदासीचं कारण सांग. मग त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मला रात्री डेंजर स्वप्न पडलं आणि म्हणून मी त्या भयाने मला आता संसार करू वाटत नाहीये, मी सगळ्या संसारापासून विरक्ती करून दीक्षा घेऊन मस्त आनंदात जगणार आहे. आणि हे ऐकल्यावर राजमाता टेन्शन मध्ये आली आणि म्हणली की तू कुठं जायचं नाही, ह्याचा उपाय मी सांगते तुला. त्या भयकारी स्वप्नाचं इलाज म्हणून किंवा ते भय दूर व्हावं म्हणून मी इलाज सांगते काहीतरी, पण तू असं विरक्तीचा विचार सोड. मग त्यावेळेस मातेने कट केला. काय ऍक्च्युली तिथं त्या स्वप्नाचं इलाज नव्हतं ते, पण तरी सुद्धा तिने काय कट कारस्थान केलं, तो घरात राहावा म्हणून त्याला सांगितलं की तू काय कर, असं असं देवी समोर एक बळी दे आणि त्या बळीच्या निमित्तामध्ये तुझं सगळं संकट, हे सगळं दुःख, काय जे दुःस्वप्न पडलेले ते सगळे नष्ट होतील, तुला त्याचा काही त्रास होणार नाही. कळलं का काय? मग तो म्हणतो की नाही नाही, असं कसं, जीव हिंसा पाप आहे, हे मला करणं योग्य नाहीये, मी राजा आहे, मी तर रक्षक आहे सगळ्यांचा आणि मी कोणाचं बळी देणार नाही, मला हे पटत नाही. मग तिने खूप तऱ्हेने समजून सांगण्याचा प्रयत्न केला की आपण काय स्वार्थासाठी करत नाहीये, ह्याच्यातून प्रजेचं भलं आहे वगैरे वगैरे, खूप सांगायचा प्रयत्न केला, पण तो दृढ असतो आणि त्यांनी सांगितलं की मी असं काय बळी देणार नाही. अपने हाथ से पशुओं के बलि देने की बात सुनकर यशोधर राजा का चित्त काप उठा. अरे पशु हिंसा तो पाप है, उसके द्वारा शांति कहाँ से होगी, मला शांती पाहिजे, तू अशांतीचं काम सांगतेस. अहिंसा ही एकमात्र सुखकर हो सकती है, हिंसा सुखकर कैसे हो सकती है. मग अनेक युक्तींनी त्यांनी मातेला सांगितलं की मी हिंसा करणार नाही. मग आता पुन्हा मातेचं डोकं पुढं. तिला सगळं समजलं की बहुतेक ह्यांना जैन मुनी मिळाले असणार आणि त्यांचा उपदेश मिळाला असणार राजाला, म्हणजे त्या मुलाला, जेणेकरून की त्याला असे भाव व्हायला लागले. आणि मग त्यांनी काय केलं होतं, त्या मुनींचा उपदेश ऐकून मांस मदिरा वगैरे सगळं सोडलं होतं आणि तो चांगलं आचरण करत होता. असं ऐकल्यावर तिला असं विचार करून त्या राजमातेला जैन मुनींबद्दल द्वेष व्हायला लागला आणि निंदा करू लागली ती मनातल्या मनात त्यांचं. आणि त्याच समयाला तिला दुर्गतीचा बंध झाला आणि महापापाचा बंध झाला. म्हणून आपण विचार करतो की सगळे असे चुकीचे विचार करतो, त्याच्या निमित्तामध्ये आपल्याला सुद्धा नरकाची, निगोदाची, असं किडा मुंगी असल्या क्षुद्र जीवांच्या पर्यायाची प्राप्ती होती. म्हणजे असे आपण किडे मकोडे होतो आणि कुठं पण कधी पण मारले जातो. म्हणून आपले विचार किती छान ठेवायला पाहिजेत हे सांगितलं त्याच्यामध्ये. मग काय सांगितलं पुढं की मग त्या राजमातेने उपाय काढला. ती काय म्हणाली, ठीक आहे, तुला जीव हिंसा नाही पटत ना, तर आपण काय करू, पिठाचा कोंबडा करू आणि त्या पिठाच्या कोंबड्याला तू बळी दे, मग तिथे हिंसेचा पण दोष लागणार नाही आणि तुझं कार्य पण सफल होईल. काय करायचंय तुला कार्य, की देवीला बळी द्यायचंय म्हणल्यावर आपण तुला जे त्या जिवंत प्राण्याच्या हिंसेने फळ मिळणार आहे तेच याच्याने पण मिळेल, म्हणजे तुझ्या दुःखाचा नाश होईल, असं तिला म्हणायचं असतं बरं का. ती म्हणाली की हिंसेचा मार्ग जर तू अवलंबन करणार नाहीस तर जीवित मुर्गे को नहीं मार सकते तो भले मत मारो, परंतु आटे के बने हुए मुर्गे में जीवित मुर्गे का संकल्प करके देवी के सामने उसका बलिदान तो दे ही सकते हो, तब भी वही फल मिलेगा. मग जेव्हा त्यांनी हे वाक्य ऐकलं की वही फल मिलेगा, तर फळाचा विचार करून तो राजा तयार झाला. ठीक आहे, मी असं करतो. काय करणार, कळतंय का? पिठाचा कोंबडा म्हणजे काय असतं, क्ले असते ना तुमचं क्ले, त्याचा कोंबडा बनवला आपण आणि त्याला जर मोडलं, मान मोडली, पाय मोडलं, काय होतं फळ, त्या प्राण्याला मारल्याचा दोष लागतो. तसंच तुमचे बिस्किट्स असतात, चॉकलेट्स असतात, त्याच्यावर ते काय केक वगैरे करून त्याच्यावर तसले अॅनिमल्सचे डायग्राम्स काढतात. मग ते स्टोरी आली होती ना अॅनिमेशनची, डायनासोरचा केक पाहिजे म्हणून तो मुलगा रडत असतो. मग त्याचं
काय केलं तुम्ही? कट केला केक आणि काय म्हटला, हे पाय तुला, हे तोंड तुला, हे मी खाल्लं. म्हणजे काय विचार केले? म्हणून असल्या प्रकाराचे आकाराचे वगैरे मग तिथं पण दोषच झाला की. आपण काय केलं? नॉनव्हेज खाल्ल्याचा दोष लागतो आपल्याला. म्हणून तसले बिस्किट्स वगैरे ते गोळ्या वगैरे त्या शेपचे असतात ना, ते खायचे नाहीत. कारण त्याच्यामध्ये आपल्याला मांसाहाराचा नकळत दोष लागतो. हे कळत नाही आपल्याला किती सहजतेने दोष घडतात आपल्याकडून. पण सांगितलं तिथं हे सगळं करायला नकोय. म्हणून एक तर ते चॉकलेट बिस्किट स्वतःच न खाण्यायोग्य आहेत. आणि मग त्याच्यावर परत ते शेप वगैरे असले तर श्रुती किती खायचे? नाही तसल्या शेपचे नाही खात आम्ही, सरळ गोल असलेले खातो. हो का नाही? काय हो, खाण्यायोग्य आहे का ते तरी? जरा काढून बघा की. ते युट्यूब वर तुम्हाला सगळं मिळतं, त्याची प्रोसिजर कशी आहे. काय कार ते सांगाले की ते बिस्किट स्वतःच असं घाण आहे, अभक्ष आहे की आपण घरामध्ये चपाती कसं खातो? ते गहू निवडून करतो का तसंच घालतो पिठाला दळायला? त्याच्यात किडा असते का नाही गहू मध्ये? आळी असती, किडा असते. मग त्याला तसंच घालायचं गिरणीमध्ये आणि दळून खायचं. खातो का आपण? का नाही खात? ते जीव मरू नयेत म्हणून. मग ते बिस्किट कशाचं बनवतात माहिती का? गव्हाच्या पिठाचं बनवते. मग ते गहू कसलं वापरते? जे बाजारात न विकलं जाणारे पोते असतात ना, लय दिवसाचे वगैरे, ज्याच्यामध्ये भरपूर किडे झालेले असतात, असले सगळे हलक्या क्वालिटीचे गहू तिथं त्या फॅक्टरीमध्ये जातात आणि त्यांनी अशीच पोते त्या मशीन मध्ये घालतात काढून. असं सूप घेऊन ताट घेऊन निवडत नाहीत, आपल्या सगळं पुसत नाहीत आणि तसंच घालतात. आणि मग त्याची जे काय मिळालेलं प्रोडक्ट असतं ते टेस्टी असतं. हो का नाही? तसं मग असलं खाताना आपल्याला ते सगळे जीव दिसायला पाहिजे. ते आपल्याला टेस्टी वाटतंय, पण त्याच्यात कितीतरी असे जीव मेलेले असतात. आणि मग त्या मग किडा घालत नाही की नाही आपण दळायला. मग तिथं कोण हॉटेलमध्ये कसं करते, त्या बेकरीमध्ये कसं करतात आपल्याला माहित असते का? एक जरी आळी गेली तरी सुद्धा किती पाप लागलं. सगळेजण खाणार ते. जैन बेकरीत सुद्धा काय करणार, कसं करणार सांग की? हे असं तुम्हाला पीठ त्यांनी विकत आणणार, त्यात घालणार, फक्त आम्ही छान केलं म्हणून सांगणार. पण कळणार का आपल्याला त्याच्यामध्ये एक पण जीव नाही गेला? मग किती पाप लागला आपल्याला. असं हातात घेऊन आपण मारणार का कुठल्या आळीला, किड्याला, मुंगीला? मग ते खाताना कसं बरं वाटतं आपल्याला? असं दिसायला पाहिजे ह्याच्यामध्ये आळी आहे, मुंगी आहे, मग मी खाव का नको का? असं जरा असं विचार करून खावा की तोंडापाशी आणा. खाव वाटणार नाही. मग आपण जर असं विचार करायचं तर तिथं आपली पण सतसत विवेक बुद्धी जागृत होती. त्याच्यामध्ये आनंद गुण नाही म्हणा. खाणार नाही म्हणा हो, आनंद गुण नाही मी सांगायला लागले. मी खाणार नाही, खाण्यायोग्य ते नाही असं म्हणा तर थोडस संस्कार तर होतील आपल्यावर. त्याचा मोह असतो एक. घरात तर आपण त्यापेक्षा चांगलं बनवू शकतो, पण प्रमाद नडतो. म्हणून तसलं बाहेरचं खाणं योग्य नाही. चला कुठपर्यंत आलत? हा, त्यांनी सांगितलं की जर त्याच तसंच फळ मिळणार असेल तर मला सुद्धा ते, मग मी ते करायला तयार आहे असं त्यांनी सांगितल्यावर त्या समयाला त्याला सुद्धा दुर्गतीचा बंध झाला. मी करतो असं जेव्हा म्हणलं त्यांनी. आणि मग सांगितलं काय? वही फल मिलेगा, इसका अर्थ क्या है? ते चांगलं घटवलं त्यांनी लिहिणाऱ्यांनी. इसका अर्थ है कि जो जीवित जीवों को मारने का फल नरक तिर्यंच्या आदि के अनेक दुःख है, वही फल. त्याला विचारायला वाटलं होतं माझ्या दुःखाचा नाश होणार हे फळ, पण वास्तविक अर्थ कसा होता त्याचा? जे तू जिवंत मुर्गाला मारणार होता त्याचं फळ काय? नरकाला जाणार, दुर्गती तिर्यंशाला वगैरे जाणार गतीला, तेच फळ मिळणार. हे त्याचा खरा अर्थ होता. नरक तिर्यंच्या आदि के अनेक दुःख है, वही फल नरक तिर्यंच्या आदि के अनंत दुःख आटे के मुर्गे को मारने का मिलेगा, क्योंकि जीव मरता या जीता तो अपनी आयु के कर्म क्षय या उदय से है, फल मिलता है परिणामों का. तो त्याला मारणार तर त्यांनी मारलं म्हणून मेलेला नसतो तो. खरा जरी त्यांनी मुर्गा मारला असता तर तो मेलेला
यांनी मारलं म्हणून मेलेला नसतो, त्याचा आयुकर्म संपलं म्हणून मेला, पण परिणाम कोण केले? मारण्याचे मी केले. काय आपण म्हणतो ना लगेच लहान मुलीला, काय मी तुला मारणार आहे, मी तुला असं करतो, म्हणजे हे जे परिणाम करतो ना, हे तू मारला नाहीस तरी सुद्धा पाप लागलं असं म्हणण्याचं. काय म्हणले? भाव केले तसे, परिणाम केले ना तसे मारण्याचे, सुधारावं म्हणून. आशय कसा असतो त्याच्यावर बंद अवलंबून आहे. आपण अनुशासन करण्यासाठी बोलतो ती गोष्ट वेगळी, पण मारतो म्हणत असताना जेव्हा तिथं क्रूरतेचे, द्वेषाचे भाव असतात, त्यावेळेस तिथं नियमाने दुर्गतीचा बंद होतो. म्हणजे म्हटलं ना, आई वडील आता मुलांवर संस्कार करण्यासाठी काहीतरी कठोरता करतात परिणामामध्ये, पण त्याचा अर्थ असा नाही की करायलाच नको असं पण नाही, आणि करायला पाहिजे असं पण आम्ही सांगत नाही. तर मला फक्त म्हणायचंय, ते पण सांगायला आई वडील म्हणले मी, आई वडील. तर तिथे सांगितलं फळ कशाचं मिळतं? परिणामाचं फळ मिळतं. अतः हमें हिंसा के परिणामों से विरक्त होना चाहिए. इसलिए मैं तुझसे निवेदन करती हूँ कि तू आटे के मुर्गे में जीवंत मुर्गे का संकल्प करके उसे देवी चंडिका के सामने बलिदान कर दे. जिसके धर्म की प्राप्ति अत्यंत दूर हो, ऐसे उस मूर्ख राजा यशोधर ने रानी की यह बात स्वीकार कर ली, साथ में उसके साथ दुर्गति भी स्वीकार कर ली, अर्थात महापाप का बंद किया. आणि ह्याच्या पुढे त्यांनी कसं काय काय केलं आणि त्याचं फळ काय काय मिळालं, आणि त्यांनी कसे दुर्गतीमध्ये एक दोघ जण मिळून फिरले, एवढं छान सांगितलंय ना. म्हणजे मी नव्हती वाचली आजपर्यंत गोष्ट, असंच ऐकून ऐकून होती थोडी थोडी, पण जे सविस्तर वाचल्यावर कळलं ना, अशी खरंच विरक्ती वाढायला पाहिजे परिणामातून. म्हणजे तिथं आपण पण असे कळत न कळत परिणाम करतो, ज्याच्यामध्ये हिंसेचा दोष लागतो, दुर्गतीचा बंद होतो, महापापाचा बंद होतो. तर हे परिणाम आपल्याकडून न होत ह्याच्यासाठी पुढची स्टोरी आपण उद्या ऐकू. याच्यावरनच झालं का बली द्यायचं दुसऱ्या लोकांच्या. म्हणून बळी देणं हे पाप आहे, आणि त्याचं फळ आपल्याला भोगायला लागतं. आणि मग तो बळी ज्याला दिलाय ना, तो दुर्बळ जीव पुन्हा बलवान होतो, आणि मी निर्बळ होतो, तो मला मारणार, परत मी त्याला मारणार, हेच चक्र पुन्हा चालू राहतं. पण हे कळत नाही अन्यांना की आपण असं मारणं चुकीचं आहे. मग आजच मी एकांना सांगितलं, असं परदाच जातीचे भेटलेले, त्यांना म्हणलं ज्ञान करून घ्यायला पाहिजे की आपल्या घरातला मुलगा मुलगी ह्याला इजा झाली, मारलं तर त्याला किती, आपल्याला किती त्रास आहे. आणि मग आपण असं दुसऱ्या कोणाच्या तरी बाळाला म्हणा, ते आता पशुचं बाळच आहे ना, कोणाचा तरी मुलगा आहे, आई आहे, मुलगी आहे, काहीतरी असं त्यांचं नातं आहे, ते जे मुलगा मुलगी आहे म्हणा, किंवा बकरा आहे बकरी आहे. मग ह्याला मारताना तुम्हाला ते का भाव येत नाहीत की कोणाचा तरी आपण वियोग करतोय, त्याच्यात पण आपल्याला पापाचा बंद होणार आहे, हा विचार येत नाही. आणि अंधबुद्धीने आपण असं पाप अनेक भवामध्ये केलंय, अनेक भवामध्ये बघितलंय, किंवा चुकून अनुमोदना केली असेल, कधी काय त्याच्याबद्दल विरोध केला नसेल, असं सगळ्या रीतीने जे झालेले दोष असतील ते मनपूर्वक प्रतिक्रमण करा, आणि त्याचं पश्चाताप करून त्याचा त्याग करा, तर त्याच्यातून आपण सुटू शकतो, अन्यथा नाही. हो जाणा. स्वतःच्या स्वभावाने अहिंसक असणाऱ्या जीवाला जाणा. वास्तविक या आत्म्यामध्ये पुण्य नाही, पाप नाहीच. या पुण्य पापाचे भय देखील नाहीच. मी कोणाचा करता धरता नाहीच, ज्ञाता मात्र आहे. कोणाची आयु वाढवणारा नाही, घटवणारा नाहीच, ज्ञाता आहे. सर्व जीव माझ्याप्रमाणे ज्ञान मात्रच आहेत, जाननहार आहेत जाणा. निर्दोष आहेत,
पवित्र आहेत. न्यायकस्वरूपोऽहम् प्रसन्नस्वरूपोऽहम् जीवोऽहम् ॐ विसर्ज. नमो हरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सव्वसाहूणं नमो हरिहन्ताणं